तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ओमीनी भैरवीताईंची आठवण काढली म्हणून नाही मला वाईट वाटलं. मी खरं सांगते, मला सुद्धा ताईंची खूप आठवण येते. कल्पना आहे मला. अगं आपल्या सगळ्यांनाच भैरवीची खूप आठवण येते. भैरवीने या घरासाठी जे काही केलंय ना ते आपण कोणीच विसरू शकत नाही. खरंच खूप आठवण येतं ना भैरवीची. आणि मुख्य म्हणजे ह्या अशा महत्वाच्या प्रसंगांमध्ये, महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये खरं तर ती फार काही इन्व्हॉल्व्ह व्हायची नाही, पण भैरवीचं तिथे असणंच महत्वाचं होतं आपल्या सगळ्यांसाठी. बरोबर बोलताय तुम्ही. आपल्या घरातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी फक्त हजर नसते, तर पुढे होऊन सगळं काही करते. अगदी जीव ओतून सगळं करायचा प्रयत्न करते. पण कुणाच्या नजरेस येते की नाही हेही माहित नाही. असं का म्हणतेस तू? तू नसतीस तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का घरामध्ये? अगं तुलाच तर हे सगळं सुचतं. जहागीरदारांची मोठी सून या नात्याने आणि जबाबदारीतनं तू हे सगळं करत असतेस, बरोबर ना? करते हो मी, पण मला किती जमतं ते मला माहित नाही. भैरवीताईंची जागा या घरात मी कधीच घेऊ शकणार नाही. मला मान्य आणि मला घ्यायची नाहीये. माझा हक्कच नाहीये तो. घरात माझी काहीतरी जागा असावी असं जर मला वाटत असेल तर ते चुकीचं आहे का हो? नाही, अगदी बरोबर आहे. हे बघ, तू या घरची सून आहेस, माझी बायको आहेस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आपल्या मुलांची आई आहेस. आणि प्रत्येक आईची तिच्या घरात आणि घरातल्या माणसांच्या मनात एक खास अशी जागा असतेच. मग देवांश दुःखी काय? मी सगळे प्रयत्न करूनही त्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही आणू शकले. भैरवीताई ज्या दिवशी या घरातनं गेल्यात ना, त्या दिवसापासून उदास येतो. वरवर जरी हसत असला ना तरी मनातून खूप डिस्टर्ब आहे. कळतं मला त्याला या दुःखातून बाहेर काढायला माझी माया अपुरी पडते. जानकी थांब. बघ, एक गोष्ट लक्षात घे की आपल्या देवांचं जे आयुष्य आहे ना ते 2 भागांमध्ये वाटलेलं आहे. त्यातल्या एका भागामध्ये तू त्याच्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी करतेस ना, म्हणजे त्याचं खाणं पिणं पाहणं किंवा तो घरी असताना त्याला हवं नको ते बघणं, हे सगळं ह्या भागामध्ये येतं. आणि या दुसऱ्या भागामध्ये त्याचं काम, त्याचा बिझनेस हे येतं. आणि हा भाग नेहमीच भैरवीनं व्यापलेला आहे, बरोबर आहे ना? पण मी कधी ऑफिसला गेलेच नाहीये. मी कशी जाऊ शकते त्याच्याबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये? तू त्याच्या कामात त्याला मदत होईल असं काहीतरी करू शकतेसच ना. म्हणजे त्याच्या अपॉइंटमेंट्स बघणं. म्हणजे त्याच्या कामाच्या फाईल्स वगैरे त्याच्या बॅग मध्ये नीट ठेवणं. बघ, जरा विचार केल्याबरोबर तुला सुचायला लागल्या गोष्टी. हा, मला हे सगळं जमेल? अर्थात जमेल. जानकी, एक गोष्ट लक्षात घे की भैरवीनं त्याचा जो काही भाग व्यापलेला आहे ना, ती बाजू सध्या रिकामी आहे. तू त्याला जर थोडीशी मदत केलीस तर कदाचित तू ती पोकळी भरून काढू शकशील. मुख्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं जे हरवलेलं हास्य आहे ते परत येईल. बाबा, हा ओमी बघा ना, हो मला त्रास देतोय. झालं, यांची भांडणं पुन्हा सुरू झाली. हो, जानकी, एक गोष्ट लक्षात घे
की भैरवीनं त्याचा जो काही भाग व्यापलेला आहे ना, ती बाजू सध्या रिकामी आहे. तू त्याला जर थोडीशी मदत केलीस तर कदाचित तू ती पोकळी भरून काढू शकशील. मुख्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं जे हरवलेलं हास्य आहे ते परत येईल. खरंच हे म्हणतात तसं होईल का? माझ्या देवाच्या चेहऱ्यावर हसू परत आणू शकेन? तुमच्या लाईफ मधल्या अशा सगळ्या गाठी सोडवायला मी आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. मग का त्रास करून घेताय तुम्ही? पण मी कुठे त्रास करून घेते? मग हा दागिना निघत नव्हता तर मला हाक मारायची ना. का नाही मारली? कारण मला माहिती आहे ना, मी हाक न मारता मला काय हवंय तुम्हाला कळतं. ओके ओके, मी आता काहीच बोलत नाहीये. तरी तुम्हाला कळतंय ना मला काय हवंय तर.